चला सर्व विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा नमस्कार. आपण मागील 2 दिवसापासून पाहतोय इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. गणित हा भागात आपण पाहत होतो आणि काल आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी उलगडा देखील केला होता आणि पाहिलं होतं कशा प्रकारे आपण किती मेहनत केली आणि ती नेमकी कशा पद्धतीनं परीक्षा परिषदेनं प्रयत्न विचारले आणि प्रश्न विचारले आणि आपल्याला त्याचं उत्तर कोणत्या प्रकारे काढायचं होतं. तर काल आपण प्रश्न क्रमांक 39 पर्यंत पाहिलेला आहे. आज प्रश्न 40 पासून पुढे घेऊया. प्रश्न 40वा आहे पहा. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. अयोग्य विधान आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय असा दिलेला आहे, परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. बरोबर आहे, कारण आपण पाहतो वर्तुळाचा जो परिघ असतो त्या परिघावरती असलेले कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड हा वर्तुळ आहे, त्याचा परिघ आहे आणि या परिघावरती जे बिंदू असतात त्यापैकी कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे काय असतो? वर्तुळाची जीवा असतो, हे आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यास असते. तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा सर्वात जास्त लांबीचा रेषाखंड म्हणजे तो व्यास असतोय. त्या सर्वात लांब जीवेला आपण काय म्हणतो? व्यास असं म्हणतो. हे देखील आपल्याला माहित आहे, म्हणजे हे देखील विधान योग्य आहे. तिसरं विधान आहे, एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. हे देखील विधान बरोबर आहे. एका वर्तुळात तुम्ही अशा प्रकारे कितीही जीवा काढू शकता. अशा प्रकारे कितीही जीवा एका वर्तुळामध्ये तुम्ही काढू शकता. एका वर्तुळामध्ये असंख्य जीवा आपल्याला काढता येतात. आणि शेवटचं विधान आहे, एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात आणि हे विधान मात्र काय आहे? अयोग्य आहे. आणि आपल्याला अयोग्य विधानाचा पर्याय या ठिकाणी ओळखायला सांगितला होता आणि त्यामुळे तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. कारण बघा, एका वर्तुळात ज्या आपण सगळ्या जीवा काढलेल्या आहेत त्या काही सर्व समान लांबीच्या नाहीत, त्यांची लांबी कशी आहे? वेगवेगळी आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकाचं जे पर्याय आहे ते काय आहे? अयोग्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी 33,728, 36,328, 32,368, 38,632, 38,326 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्येच्या बेरजेची निमपट. आता या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या ओळखायची आहे. पहिल्यांदा यांचा चढता क्रम लावायचा आहे. त्या चढत्या क्रमाने लावल्यानंतर पहिली येणारी संख्या कोणती आहे ती बघायची आहे आणि मध्ये येणारी संख्या कोणती आहे ती बघायची आहे. त्यांच्या बेरजेची काय करायची आहे? निमपट किती आहे ते देखील पाहायचं आहे. मग आता आपण पहिली आणि मधली संख्या विचारली, म्हणजे या ठिकाणी 5 संख्या दिलेल्या आहेत. तर आपण पहिली बघूया. चढता क्रम लावताना काय करतो आपण? सर्वात लहान असते ती पहिली संख्या. या ठिकाणी आपण संख्या जर बघितल्या तर 1000च्या आणि 10,000च्या स्थान 5 अंकी संख्या आहेत. 1000च्या आणि 10,000च्या स्थानी तर 3च आहे सर्व संख्यामध्ये. पहिला अंक 3 आहे, त्यामुळे त्यावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येणार नाही. दुसऱ्या अंकावरून ठरवूया आपण. बघा, या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण देऊन सांगतो, जेणेकरून जर तुम्हाला समजा माहीत नसेल काही वेळा तर ते पुन्हा काय व्हावं? माहीत व्हावं. अशा प्रकारे संख्या आहे 33,628, त्यानंतर आहे 36,328, त्यानंतरची संख्या आहे 32,368, त्यानंतरची संख्या आहे 38,632. जवळपास लहान मोठेपणा आपण सर्वांना येत असेल तरी देखील आता चौथ्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आणि मग चौथीच्या मुलांना माहीत होण्यासाठी मी हे उदाहरण आपल्याला विस्तृत पद्धतीनं या ठिकाणी सांगत आहे. तर बघा, संख्यांचा लहान मोठेपणा ओळखताना सुरुवात काय कशापासून करायची? तर डाव्या बाजूच्या पहिल्या अंकापासून सुरुवात करायची. डाव्या बाजूचा पहिला अंक 3 आहे, 3 आहे, 3 आहे, 3 आहे, 3 आहे. सगळे डाव्या बाजूचे पहिले अंक काय आहेत? समान आहेत. पहिले अंक समान असल्यामुळे आपण दुसऱ्या अंकाकडे वळूया. या ठिकाणी 3 आहे, इथं 6 आहे, इथं 2 आहे, इथं 6 आहे आणि इथं 8 आहे. आलं लक्षात? म्हणजे सर्वात लहान जो अंक आहे, दुसरा अंक जो सर्वात लहान आहे तो 32,368 या संख्येमध्ये आहे. या संख्येमध्ये काय आहे? दुसरा अंक सर्वात लहान आहे. त्यामुळे सर्वात लहान संख्या ही आणि चढता क्रम लिहिताना आपण काय करतो? सर्वात लहान संख्या जी आहे ती पहिल्यांदा लिहितो. मग त्यामुळे ही आली आपली पहिली संख्या. त्याच्यानंतर दुसरी कोणती येईल? आता 2 पेक्षा मोठा 3 हा अंक दुसरा आहे आणि तो या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे ही आपली दुसरी संख्या आली.
आणि तिसरी संख्या 3 पेक्षा मोठा 6 आहे. ह्या दोन संख्यामध्ये 8 हा दुसरा अंक आहे, त्यामुळे 8 ला आपण न घेता 6 हा आपण काय करूया दुसरा अंक घेऊया. ही आली तिसरी संख्या. आणि मग आपल्याला या पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचाच फक्त विचार करायचा होता. काय सांगितलं होतं, पहिल्या आणि मध्यभागी म्हणजे 5 संख्या ज्यावेळी असतील त्यावेळी मध्यभागी कितवी संख्या येते, तिसरी. या ठिकाणी 5 बोट आहेत, त्यातलं मधलं बोट म्हणजे तिसरं बोट, त्या पद्धतीने मधली संख्या म्हणजे तिसरी संख्या. यांच्या बेरजेची निमपट विचारलेली आपल्याला. तर मग आपण यांची बेरीज करून घेऊया. किती आहे, 36,328 आणि 32,368. आपल्याला शेवटपर्यंत संख्यांचा सर्व संख्यांचा क्रम लावण्याची आवश्यकता नाही, फक्त आपण पहिल्याचा आणि तिसऱ्याचाच विचार करतोय. आणि ह्यांची बेरीज 8 आणि 8 1606, हातचाला 1, 6 आणि 3 9, 3 आणि 3 6 झाले, 6 आणि 2 8 झाले, 3 आणि 3 6. आता ही नुसती बेरीज करायला सांगितलेली नाही, तर ह्या बेरजेची काय करायला सांगितले, निमपट करायला सांगितले. निमपट म्हणजे भागिले 2. 2 जर आपण ह्या संख्येला भागितलं तर बघा, 2 पहिल्यांदा या 6 ला भागलं, बेत्रिक 6 येतात, म्हणून 3 आलं. पुन्हा 2 हे 8 ला भागितलं तर बेचोक 8 येतात, म्हणून 4 लिहिलं. पुन्हा 2 या 6 ला भागलं, बेत्रिक 6 येतात, म्हणून 3 लिहिलं. पुन्हा या 2 9 ला भागलं तर बेचोक 8 येतात, आणि 1 उरतो बघा, 1 उरतो. आणि त्या एकावर आपण हा 16 घेतला, हा 6 घेतला, तर झाले 16. आणि या 2 16 ला भागलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा 8 येतात. 34,348 ही काय झाली, या संख्येचा चढता क्रम लावून येणाऱ्या पहिल्या आणि तिसऱ्या संख्येच्या बेरजेची निमपट असा हा लेंथी प्रश्न होता. तुम्हाला सरळपणे चढता क्रम लावल्यानंतर मधली संख्या कोणती येते, शेवटची संख्या कोणती येते, अशा प्रकारचे प्रश्न आजपर्यंत विचारले जात होते. परंतु आता परीक्षा परिषदेने काय केलेलं आहे, त्याच्या पुढे 2 पावलं गेलेली आहे. आणि चढता क्रम लावा, त्यानंतर पहिली संख्या सांगा, तिसरी संख्या सांगा, त्यांची बेरीज करा आणि ते बेरजेची पुन्हा निमपट करा. म्हणजे अशी खूप लांबी असणारा विस्तारित असा हा प्रश्न आहे. आपण बेरजेचा किंवा अशा प्रकारच्या चढत्या उतरत्या क्रमाचा सातत्याने सराव वाचला तर आपला वेळ वाचू शकतो. अन्यथा या प्रश्नाला आपल्याला काय होणार आहे, खूप वेळ लागणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, मला वाटतं हे काल झालं होतं का, झालं असेल तर पुन्हा एकदा सराव होईल, नसेल झालं तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा पहा. हा प्रश्न बघूया. 78 - 8 अधिक 10 भागिले 5 गुणिले 2. आता हा बरोबर किती असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. बोडामास रूलवर आधारित हा काय आहे, हे उदाहरण आहे. तर आपण काय करतो, बोडामासमध्ये BODMA आणि S. B स्टँड्स फॉर ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे पहिली कंसातील क्रिया करायची. O म्हणजे ऑफ म्हणजे गुणाकार असतो, हा गुणाकार पहिला घ्यायचा. ऑफ म्हणजे कंसाचा गुणाकार, गुणाकार आहे पण तो कंसाचा गुणाकार आहे, मग ती क्रिया घ्यायची. त्यानंतर D म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार, M म्हणजे मल्टिप्लिकेशन पुन्हा गुणाकार, A म्हणजे ॲडिशन म्हणजे बेरीज, आणि S म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. अशा प्रकारे या क्रमाने क्रिया आपल्याला करायच्या आहेत. या ठिकाणी कंस आहे, हा या क्रमाने क्रिया करायच्या आहेत आपल्याला. या ठिकाणी आपल्याला कंस दिलेला नाही आणि कंसाचा गुणाकार देखील दिलेला नाही, त्यामुळे B आणि O ह्या दोघांना आपण काय करायचं आहे, वगळून टाकायचं आहे. कंस आणि कंसातील कोणतीही क्रिया दिलेली नाही. सरळ आपल्याला या ठिकाणी भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया दिलेल्या आहेत. मग त्या क्रिया आपण काय करूयात, सोडवूया क्रमानं. ज्या क्रमानं आपल्याला सोडवायच्या असतात बोडामास नियमानुसार त्या क्रमाने या ठिकाणी आपण काय करूया, त्या क्रिया करूया. सर्वप्रथम आपल्याला भागाकार करायचा आहे. 10 भागिले 5, 10चा आणि 5चा भागाकार येतो 2. बाकीचं तुम्ही जसंच्या तसं लिहून घ्या. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर पहिल्यांदा भागाकाराची क्रिया केली आणि बाकीचं जसं तसं लिहून घेतलं, कारण की आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आणि जर तुमची भरपूर प्रॅक्टिस असेल तर मात्र तुम्ही थेटपणे करू शकता. भागाकाराची क्रिया पहिल्या पायरीला आपण केली, त्यानंतर गुणाकाराची क्रिया करूया. 2 गुणिले 2 अशा प्रकारे 4 हा गुणाकार येतोय. गुणाकाराची क्रिया केली, त्यानंतर बाकीच्या क्रिया जशा आहेत तशा ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने काय केलं, मांडून घेतलं. आता बोडामासमध्ये MAS असा क्रम दिलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करायला सांगितले, ॲडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन अशा प्रकारे. म्हणजे पहिल्यांदा बेरीज आणि नंतर वजाबाकी अशा प्रकारे बोडामासमध्ये आपल्याला या क्रमाने अक्षर दिलेले आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये उदाहरण सोडवताना मात्र जेव्हा गुणाकार आणि भागाकाराची क्रिया पूर्ण होते
त्यावेळी उरलेल्या क्रिया ज्या क्रमानं आलेल्या असतील त्याच क्रमानं करायच्या. म्हणजे या ठिकाणी जर वजाबाकी पहिल्यांदा आलेली आहे तर पहिल्यांदा तुम्ही वजाबाकी करा, बेरीज जर पहिल्यांदा आली असेल तर बेरीज पहिल्यांदा करून घ्यायची. या ठिकाणी मात्र वजाबाकी पहिल्यांदा आलेली आहे, त्यामुळे आपण काय करूया, पहिल्यांदा वजाबाकी करून घेऊया. 78 मधून 8 गेले तर उरतात 70 आणि +4 यांची बेरीज येते 74 शेवटच्या पायरीला. म्हणजे हे जर उदाहरण आपण सोडवलं तर पर्याय क्रमांक 2 74 हा पर्याय काय होतो या ठिकाणी योग्य ठरतो. चला पुढचं गणित पाहूया, उदाहरण पाहूया. बघा 3 छेद स्टार दिलेला आहे, 3 आणि छेदस्थानी काय झालेलं आहे, स्टार दिलेला आहे. पुढं बेरजेचं चिन्ह आहे आणि 4 याच्या देखील छेदस्थानी स्टार दिलेला आहे आणि बरोबर काय सांगितलेलं आहे 1. या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे तर स्टार बरोबर किती. हा जो स्टार दिलेला आहे त्याच्या जागी एकच अंक आहे म्हणजे सारखाच अंक आहे, तर स्टार बरोबर किती. तर आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला उत्तर काढताना ज्यावेळी उत्तर 1 येते त्यावेळी काय आपल्या लक्षात यायला पाहिजे, अंश आणि छेद ज्यावेळी समान असतो त्यावेळी उत्तर 1 येते. उदाहरणार्थ 5 अंश छेद 5 असं जर असेल किंवा कोणताही अंश आणि छेद जर सारखा असेल तर त्याचं उत्तर 1 येते. मग आता इथं 3 आहे आणि इथं 4 आहे, मग 3 आणि 4 7 होतात. 7 अंश छेद जर 7 असतील तर काय होणार आहे, आपल्याला उत्तर 1 मिळणार आहे. मग 7 जर पर्याय असेल, बघा आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. कारण हे उदाहरण आपल्याला कसं येईल, जर छेद 7 घेतला, बघा 3 अंश छेद 7 अधिक 4 अंश छेद 7 बरोबर 1 होतंय का. हे 3 आणि 4 ची बेरीज केली तर 7 येते. छेदांची आपण बेरीज करत नाही, छेद सारखा असतील तर आपण जो आहे तो छेद मांडतो. मग 7 अंश छेद 7 म्हणजे 7 पैकी 7 भाग म्हणजे काय आहे 1 पूर्ण, याचं उत्तर 1 येते. तर या ठिकाणी छेदस्थानी येणारं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 7. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊया. आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल. आयुष आहे तो काय करतो, एका मिनिटात किती धावतो, 1 मिनिट. आता या ठिकाणी आपल्याला सेकंदामध्ये विचारलेलं आहे पुढं, त्यामुळे आपण मिनिटाऐवजी सेकंद घेऊया. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होतात. या 60 सेकंदामध्ये तो किती धावतो, 60 सेकंदामध्ये तो धावतो 125 मीटर. आणि आता त्याला किती धावायचं आहे तर 500 मीटर. आता त्याला किती धावायचं आहे 500 मीटर. 500 मीटर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल, अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता जर आपण ह्यांचं प्रमाण विचारात घेतलं तर 125च्या 4 पट आहे 500. 125च्या काय आहे, ह्या 125ला जर 4 गुणलं तर ह्याचं उत्तर येते 500. त्याच पद्धतीने म्हणजे ह्याचं उत्तर 500 म्हणजे हे कुठलं, इथलं 500 येते. त्याच पद्धतीने ह्याला जर आपण 4 गुणलं, याला जर आपण 4 गुणलं, गुणिले 4 केलं तर याचं उत्तर येते 240. म्हणजे जर 60 सेकंदात तो 125 मीटर धावत असेल तर 500 मीटर धावण्यासाठी त्याला 240 सेकंद इतका वेळ लागणार आहे. आता हे समचलनाचे उदाहरण आहे. 5वीच्या वर्गाला तेवढं समचलन आणि व्यस्तचलन अशा प्रकारे नाही आहे, पण जर तसं सोडवायचं असेल तर मी तुम्हाला सोडवून दाखवतो. बघा 60 सेकंदात तो गेलेला 125, तर 500 मीटर जाण्यासाठी त्याला x इतका वेळ लागेल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, समचलनावर आधारित हे उदाहरण सोडवत असताना समचलनाच्या नियमानुसार हे उदाहरण सोडवताना आपण काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय आहे 60 गुणिले 500 बरोबर 125 x अशा प्रकारे या उदाहरणाची मांडणी होते. आणि मग हे 125 या ठिकाणी गुणाकारात आहे ते आपण इकडे आणून काय करूया, त्याचा भागाकार करूया. म्हणजे एक स्टेप वाढवतो, थांबा, एक स्टेप मग आपण काय करूया तुमच्यासाठी जास्तीची घेऊया. मग बघा 60 गुणिले 500 छेदामध्ये 125 बरोबर काय आहे x. मग आपण जर हा गुणाकार करायचा म्हटलं तर 125 न काय करायचं आहे, आपल्याला 500ला भागायचं आहे. तर 125 एके 125 किंवा 25 न देखील तुम्ही छोट्या संख्येने देखील भागू शकता, पण वेळेअभावी मी आता ते करत नाही. आणि 125 चोक होतात 500. मग 60 आणि 4चा गुणाकार, 60 आणि 4चा गुणाकार येतोय 240. म्हणजे 500 मीटर धावण्यासाठी त्याला 240 सेकंद इतका वेळ लागेल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता हे जे मी काढलं
ते मी याची पट करून काढलेलं आहे. 125च्या 4 पट 500 आहे. मग 125 मीटर हे अंतर आहे ना, हे 125 मीटर आहे. या अंतराच्या हे अंतर काय आहे, 4 पट आहे. मग ह्या वेळेच्या ही वेळ देखील काय असली पाहिजे, 4 पट असली पाहिजे. आपल्याला शॉर्ट मध्ये काढायचं असेल तर ही पद्धत आपल्याला शिकून घ्यावी लागेल. नसेल तर मग ही जे आहे रेग्युलर मेथड, या रेग्युलर मेथडने देखील आपल्याला सोडवता येईल. समचलन ज्यावेळी एक अंक बदलतो त्यावेळी दुसराही जर बदलत असेल, म्हणजे एक अंक वाढतो त्यावेळी दुसराही अंक जर वाढत असेल तर ते उदाहरण समचलनाचं असतं. आणि एक जर वाढत असेल आणि त्यामुळे दुसरा कमी होत असेल तर ते व्यस्त चलनाचं असतं. याविषयी आपल्याला अधिक माहिती थोडीशी पुढच्या घटकामध्ये मिळेल. तोपर्यंत आपण या उदाहरणासाठी इतकं स्पष्टीकरण पुरेसे आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, प्रश्न क्रमांक 45 आहे. काय म्हणतोय प्रश्न, एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे. बघा, पुरुष आणि स्त्रिया, मी त्यांना पु प्लस स्त्री असं म्हणतो. पुरुष आणि स्त्रिया यांची एकूण संख्या किती आहे, 1400 इतकी आहे. ओके, त्यात 560 पुरुष आहेत. आता यांच्यापैकी, ह्या 1400 पैकी पुरुष किती आहेत, हे जे पुरुष आहेत ना, हे पुरुष किती आहेत, 560 पुरुष आहेत. बघा, 560 पुरुष अधिक स्त्रिया, स्त्रियांची संख्या आपल्याला सांगितलेली नाही, बरोबर किती झालेत, 1400. आता हे पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी, पुरुष आणि स्त्रिया दोघे मिळून 1400 आहेत. मग आपण लिहिलं पुरुष आणि स्त्रिया दोघे मिळून किती, 1400. पुन्हा काय सांगितलं, त्यात 560 पुरुष आहेत. मग पुरुषाच्या जागी आपण 560 लिहिलं, कारण आपल्याला पुरुष माहित झाले, 560 पुरुष आहेत. स्त्रिया किती आहेत आपल्याला माहिती नाहीत, म्हणून स्त्रिया आहे तशा लिहून टाकल्या. पुढे 1400, एकूण दोघे मिळून पुरुष आणि स्त्रिया मिळून 1400 आहेत म्हणून 1400 लिहिलं. आता पुढे काय सांगितलंय, 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने कमी किंवा जास्त आहे. मग आता आपल्याला स्त्रियांची संख्या काढायची आणि त्यानंतर ती पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीनं कमी किंवा जास्त आहे ते नंतर आपण ठरवू. पण सर्वप्रथम आपण स्त्रियांची संख्या काढून घेऊ. मग बघा, हे जर आपण काय केलं, स्त्रिया आहे तशा लिहिल्या आणि हे काय केलं, पुरुष बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेले तर ते काय होतील, या एकूण संख्येमधून वजा होतील. 1400 मधून 560 काय होतील, वजा होतील. मग यांची जर वजाबाकी केली, 1400 मधून जर 560 आपण वजा केले तर उत्तर येते 840. बघा, 560 आणि हे 40 600 होतात, 600 आणि 800 1400 होतात. म्हणजे स्त्रियांची संख्या किती आहे, स्त्रियांची संख्या आहे 840 आणि पुरुषांची संख्या आहे 560 आणि ते दोघं मिळून किती आहेत, 1400. आता हे दोघं मिळून आहेत 1400. मग आता आपल्याला संख्या तर भेटली, स्त्रियांची आणि पुरुषांची त्या गावातील संख्या भेटली. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीनं जास्त आहे, शेकडा कितीनं जास्त आहे. आता ही एकूणात कितीनं जास्त आहे बघा, पुरुष आहेत 560 आणि स्त्रिया आहेत 840. म्हणजे स्त्रिया कितीनं जास्त आहेत, स्त्रिया जास्त आहेत. मग आपण काय करूया, त्यांची वजाबाकी करून बघूया कितीनं जास्त आहेत बघूया. 860 मधून जर 560 कमी, 840 मधून 560 कमी केले तर या ठिकाणी याचं उत्तर येते 280. म्हणजे काय आहे, 280 इतक्या स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त आहेत. कुणापेक्षा, पुरुषांपेक्षा. पुरुष किती आहेत, 560, त्याच्यापेक्षा स्त्रिया कितीने जास्त आहेत, 280. तर ह्या शेकडा किती जास्त आहेत, शेकडा काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, गुणिले 100 करणार आहोत. या स्त्रिया किती आहेत, 840 आहेत, पण त्या पुरुषांपेक्षा कितीने जास्त आहेत, कोणापेक्षा, पुरुषांपेक्षा. ज्याच्यापेक्षा जास्त विचारलेला आहे तो जो पेक्षा आहे ना, तो खाली घ्यायचा छेदस्थानी. याच्यापेक्षा, हे पुरुष आहेत आणि ह्यांच्यापेक्षा कितीने जास्त आहेत. आता कितीने जास्त आहेत, हे जर 560 पुरुष असतील तर त्याच्यासाठी 560 स्त्रिया ह्या म्हणजे काय आहेत, समसमान आहेत. समसमान असल्यानंतर कमी जास्त असण्याचा काही प्रश्न येतो का, काहीच प्रश्न येत नाही. दोघांकडे सारखे सारखे रुपये आहेत, दोघांकडे समसमान रुपये आहेत. ह्याच्यापेक्षा ह्याच्याकडे कितीनच जास्त नाही आणि ह्याच्यापेक्षा ह्याच्याकडे कितीनच कमी नाही. समसमान असतील तर तसा काही प्रश्न येत नाही. पण जर समजा एकाकडे 10 रुपये आहेत आणि दुसऱ्याकडे 12 रुपये आहेत, एकाकडे काय आहेत, एकाकडे आहेत 10 रुपये आणि दुसऱ्याकडे आहेत 12 रुपये, ए कडे 10 आहेत आणि बी कडे 12 आहेत, तर मला सांगा ए पेक्षा बी कडे किती रुपये जास्त आहेत. तर आपण म्हणणार का 12 रुपये जास्त आहेत, नाही म्हणणार. आपण काय म्हणणार, ए पेक्षा बी कडे 2 रुपये जास्त आहेत. म्हणजे फक्त जास्तीचे जेवढे आहेत तेवढेच आपण विचारात घेतले. त्याच पद्धतीनं 560 पुरुषांसाठी 560 स्त्रिया, म्हणजे या ठिकाणी काय झालेली आहे, बरोबरी झालेली आहे. आणि बरोबरीपेक्षा जेवढे अधिक असतील
तेवढे किती टक्केनं जास्त आहेत हे काढण्यासाठी आपण काय करतो, विचारात घेतो. मग असं जर घेतलं तर या ठिकाणी काय होतंय बघूया. आता असं जर घेतलं तर या ठिकाणी काय होतंय ते बघूया आपण. तर मग बघा या ठिकाणी आपल्याला हे समीकरण सोपं करण्यासाठी आपण काय करणार, हे जे समीकरण आहे या ठिकाणी मांडलेलं हे सोपं करण्यासाठी आपण काय करणार, वरच्या एक शून्याबरोबर खालचे एक शून्य घालवून टाकणार. ठीक आहे. आणि मग 28चा पाडा आपल्याला माहिती आहे, 28 एके 28, 28 दुने 56. त्या 2 ने 100 देखील आपण भाग घालवू शकतो. 2 एके 2 आणि 2 पंचे 10 आणि 2 शून्य 0. या ठिकाणी आपलं उत्तर येते 50. म्हणजे पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या 50% जास्त आहे. मग आता या ठिकाणी जर आपण पर्याय बघितले तर या ठिकाणी तशा प्रकारचा कोणताही पर्याय 50%चा नाही. आता बघा पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या 20% कमी आहे का? पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या 20% कमी आहे का? बिलकुल नाही. स्त्रियांची संख्या 840 आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या कमी नसून कशी आहे, जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय झाला, बाद झाला. 10% जास्त आहे का बघूया. पुरुषांची संख्या जर 560 असेल आणि त्याच्या जर 10% जास्त स्त्रियांची संख्या आहे असं आपण म्हटलं, 560च्या पुरुषांची संख्या 560 आहे आणि त्याच्यापेक्षा 10% जास्त. आता 560चे जर आपण 10% काढले तर ते येतात 56. ते किती येतात, 56 येतात. आता हे कसे काढायचे हे मी तुम्हाला नाही सांगत बसत. नंतर आपण काय करणार आहोत, 1 मार्चपासून इयत्ता 4थी आणि 7वीच्या वर्गासाठी गणित आणि मराठी आणि त्यासोबत बुद्धिमत्ता या 3 विषयांचं सविस्तर सेशन आपण घेणार आहोत. दर दिवशी 7वीसाठी 1 तास, 1 ते पाऊण तास आणि 4थीसाठी अर्धा तास सविस्तर आपण काय करणार आहोत, त्याचं सराव घेणार आहोत किंवा त्याचं अध्यापन देखील घेणार आहोत. त्यामुळं त्यावेळी काय होईल, प्रत्येक घटकाचं कशा पद्धतीनं त्यामध्ये मांडणी करायची असते, कशा पद्धतीनं सोडवायचं असतं, काय नियम असतात, किती प्रश्न येऊ शकतात, किती मार्काला वेटेज किती असते, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा त्यावेळी होईल. आता आपल्याला फक्त या प्रश्नापुरतं सोल्युशन बघायचं. जर 560च्या 10% जर आपण ऍड केले तर हे 6, 6 आणि 5 1101 616. 616 स्त्रियांची संख्या 616 आहे का? नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 देखील फोल ठरतो. 10% कमी, कमी तर नाहीच आहे, त्यामुळे तो देखील पर्याय फोल ठरतो. 20% जास्त, 560च्या 10% 56 होतात आणि 20% जर काढले तर ते होतात 112. 560चे जर 20% काढले तर ते होतात 112 आणि 112 जास्त आहेत का? 2, 7 आणि 7, 772 संख्या आहे का स्त्रियांची? नाही, म्हणजे 4था देखील पर्याय या ठिकाणी लागू पडत नाही. मला वाटतं हा प्रश्न रद्द होऊ शकतो आणि त्याचे जे काही गुण असतील ते मुलांना मिळू शकतात. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागलेली आहे. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे, तर शेताची रुंदी किती? तर बघा प्रश्न काय म्हणतोय आपल्याला, एका आयताकृती शेत आहे, हे जे आहे आयताकृती शेत आहे आणि काय सांगितलंय, याची जी लांबी आहे, याची लांबी, शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे लांबी जर समजा ही जर रुंदी जर समजा b असेल तर लांबी काय असणार आहे, 2b असणार आहे. किंवा रुंदी जर समजा a असेल तर लांबी काय असणार आहे, 2a असणार आहे. किंवा रुंदी जर समजा x असेल तर लांबी काय असणार आहे, 2x असणार आहे. आणि मग ह्या शेताला 3 पदरी कुंपण घालायचं आहे. 3 पदरी तारेचं म्हणजे 3 वेळा तार त्याच्या भोवती काय करायचे आहे, गुंडाळायचे आहे. आणि अशी ज्यावेळी आपण 3 वेळा तार गुंडाळू त्यावेळी ती आपल्याला तार लागणार आहे 1080 मीटर. किती तार लागणार आहे, 1080 मीटर. किती वेळा गुंडाळल्यानंतर, 3 वेळा गुंडाळल्यानंतर. 3 वेळा गुंडाळल्यानंतर म्हणजे 3 गुणिले, आता ह्याच्या भोवती तार गुंडाळायची म्हणजे एवढी 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 एवढी, अशा पद्धतीनं आपल्याला 2 वेळा लांबी आणि 2 वेळा रुंदीचा विचार करावा लागणार आहे. म्हणजेच काय, 2 वेळा लांबी आणि 2 वेळा रुंदी म्हणजे काय आहे, त्या आयताची परिमिती असते, हे आपल्याला माहिती आहे. मग 3 वेळा गुंडाळल्यानंतर आता परिमिती आपल्याला माहिती नाही आणि लांबी रुंदी देखील त्यांनी सरळ सरळ दिली नाही, त्यामुळे परिमितीला आपण प म्हणू. परिमितीला काय म्हणू, प म्हणू. 3 वेळा त्याची परिमिती म्हणजे 3 वेळा त्याच्या भोवती गुंडाळली तर ती 1080 मीटर लागली. मग परिमिती बरोबर किती येते बघा, परिमिती बरोबर हे 3 गुणाकारामध्ये, ते जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलं तर ते होईल भागाकारामध्ये आणि 3 ने जर 10ला भागलं, 3 त्रिक 9, 1 उरतात, त्या एकावरती हे 8 घेतले, 3 संग 18 आणि 3 0 0. परिमिती किती आली,
परिमिती म्हणजे प बरोबर आली 360. आता या 360 मध्ये काय आहे, परिमिती म्हणजे काय आहे 360 मध्ये, या 360 मध्ये परिमिती काय असते, 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक काय असते, रुंदी असते. 2 गुणिले काय असते, लांबी अधिक रुंदी. मग 2 गुणिले लांबी किती दिली आहे, दुप्पट आहे, 2b अधिक रुंदी किती आहे, 1b बरोबर किती आहे 360. मग आता या ठिकाणी 2b आणि 1b किती झाले, 3b. 2b आणि 1b किती झाले, 3b. 3b झाले. थोडंसं हे खालचं कट करतो, आता लिहायला जागा नाही. हां, हे 3b झाले. कंसामध्ये बाहेर 2 आहेत बरोबर 360. आता या 2 ने जर गुणलं तर 6b बरोबर किती झाले 360. मग हे जर 6 ने याला भागलं तर b बरोबर किती झाले, 6 एके 6, 6 6 36, 0. b बरोबर किती आले 60. b बरोबर किती आहे 60. मग आता हा जो आयत आपण मगाशी विचारात घेतला होता, हा आयत विचारात घेतला होता, याची रुंदी आपण b म्हटलं होतं आणि लांबी काय म्हटलं होतं 2b. मग b जो आहे तो किती आला 60 आला आणि 2b म्हणजे किती आला, हा 120 आला. 2b किती आला 120 आला. मग हे 60 आणि हे 120. आता जर आपण याची परिमिती मोजायचं म्हटलं, परिमिती म्हणजे चारी बाजूच्या लांबींची बेरीज, ते जर आपण मोजायचं म्हटलं तर पुन्हा हे 60 आणि हे 120, 120 आणि 120 240, 300 आणि 360. ही 360 आपली काय आलेली आहे, परिमिती आलेली आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर शेताची रुंदी किती, रुंदी किती हे असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकतो, हा बी म्हणजे आपण ब्रेडथ म्हणजे रुंदी घेतली होती आणि ती आलेली आहे 60 मीटर इतकी. ठीक आहे, तो लिहिणं हा थोडासा सोपा प्रश्न होता. पुढचा बघूया. 1 7 5 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती. आता या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ देखील समजून घेणं गरजेचं आहे बरं का. या ठिकाणी 4 अंक दिले आहेत, 1 7 5 आणि 8. 1 7 5 8. आता काही वेळा काय विचारलं जातं, यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून. आता काय सांगितलंय, किमान एकदा वापरून. म्हणजे एकदाच वापरून आणि किमान एकदा वापरून यामध्ये फरक आहे. किमान एकदा म्हणजे हा प्रत्येक अंक किमान एकदा तरी आला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा वापरू शकता. परंतु आपल्याला जास्त वेळा वापरता येणार नाही, कारण आपल्याला संख्या किती अंकी बनवायचे, 5 अंकी. मग आता हे जर 4 प्रत्येकी एकदा, कमीत कमी एकदा, हे 4 जण आहेत ते प्रत्येक जण कमीत कमी एकदा तरी आले पाहिजेत, म्हणजे आपल्याला काय करता येईल, जास्तीत जास्त एकच अंक रिपीट करता येईल, कारण संख्या 5 अंकी बनवायची आहे. मग मोठ्यात मोठी जर आपल्याला संख्या तयार करायची असेल तर सर्वात मोठा जो अंक आहे तो आपण काय करूया, डबल घेऊया आणि त्याच्यानंतरचे अंक जे आहेत ते उतरत्या क्रमाने घेऊया, कारण आपल्याला मोठी संख्या तयार करायची आहे. मग त्याच्यानंतरचे अंक उतरत्या क्रमाने जर घेतले तर 8 नंतर येतोय 7, 7 नंतर येतोय 5, 5 नंतर येतोय 1. ही काय झाली, या 4 अंकी संख्येपासून बनलेली प्रत्येक अंक किमान एकदा वापरलेला आहे. बघा 1 7 5 8, 1 7 5 8 प्रत्येक अंक किमान एकदा वापरलेला आहे. परंतु मोठ्यात मोठी करायची असल्यामुळे आपण सर्वात मोठा जो अंक होता तो काय केला, 2 वेळा वापरला आणि त्यापासून काय केली, मोठ्यात मोठी संख्या तयार केली. 88,751 पर्याय क्रमांक 2 काय आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा 6 दशक जात नाही. पुढचा प्रश्न, 6 दशक गुणिले 5 शतक. बघा 6 दशक, दशक म्हणजे किती आहेत 10, दशक म्हणजे किती आहेत 10, गुणिले काय सांगितलेत 5 शतक, शतक म्हणजे किती 100 बरोबर किती. 6 दशक गुणिले 6 गुणिले दशक गुणिले 5 गुणिले शतक, अशा प्रकारे या प्रश्नाची मांडणी आहे. मग 6 गुणिले 10 60 झाले, गुणिले 5 गुणिले 100 500 झाले, बरोबर ना. मग आता यांचा गुणाकार, सर्वांचा गुणाकार करत बसायची गरज नाही,
फक्त शतकस्थानी जे अंक आहेत त्यांचाच गुणाकार करायचा, शून्यांचा गुणाकार करत बसण्याची आवश्यकता नाही. 6चा आणि 5चा गुणाकार करायचा, 6 पंचे झाले 30. 30 झाल्यानंतर त्याच्यावरती जितक्या शून्य असतील 1, 2 आणि 3 शून्य आहेत, 3 शून्य त्याच्यावरती लिहून टाकल्या. उत्तर आलं 30,000. उत्तर किती आलं? 30,000. पण यामध्ये एकही पर्याय असा दिलेला नाही जो 30,000 असेल. पहिला पर्याय आहे 3,000. 3,000 उत्तर नाही आहे, 30,000 आहे. त्यामुळे पहिला पर्याय काय आहे? अयोग्य आहे. दुसरा बघा, 300 शतक. 300 दिलेले आहेत आणि पुढे शतक म्हणले. आता एक शतक म्हणजे किती रे? एक शतक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो असतात 100. आता ह्या 100वर 2 शून्य असतात. मग 300 शतक म्हणजे 300वर काय झाल्या? 2 शून्य. मग 300वर आपण ज्यावेळी 2 शून्य देतो त्यावेळी त्यापासून किती तयार होतात? तर हे 30,000 तयार होतात आणि हे 30,000च आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 300 शतक हा काय आहे? अचूक पर्याय या प्रश्नासाठी आहे. चला पुढचं उदाहरण बघूया. 3005 वजा चौकट दिलेली आहे बघा. 3005 वजा काय केलेली आहे? चौकट दिलेली आहे आणि बरोबर किती आहे म्हटले? 1189.3. 1189.3. आता हा जर प्रश्न जर मी असा लिहिला 3005 वजा या ठिकाणी चौकटच्या जागी मी x लिहितो बरोबर 1189.3 असं जर लिहिलं तर कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्नाची जी भीती आहे ती थोडीशी कमी होईल. कारण असं चौकट वगैरे किंवा गोल वगैरे करून काहीतरी वेगळं दिलं असलं तर आपण त्या प्रश्नाला किंवा तशा प्रकारच्या उदाहरणाला सरावलेलो नसतो. त्यामुळे थोडंसं आपल्याला मनामध्ये घाबरल्यासारखं वाटतं. घाबरायची काही गरज नाही. चौकट म्हणजेच काय आहे? x आहे. आपण अशा प्रकारे मांडणी करून घेऊ आणि सोडवू. आता काय सोडवायला लागेल बघा. 3005 आहे तसेच घेऊया. मगापासून आपण जे उदाहरण सोडतोय बरोबर चिन्हाच्या आजूबाजूला आपण संख्या घेत असतो. त्यामध्ये आपल्याला नवीन असं काही नाही. हे 1189.3 आहे. हे इकडे प्लस मध्ये म्हणजे अधिक आहेत ते आणून इकडे काय करूया आपण वजा करून टाकूया. 1189.3 बरोबर. हे x इकडे वजा आहेत ते इकडे आणल्यानंतर काय होतील? प्लस होतील. झालं, सोपं आहे. आता यामध्ये आडव्या मांडणीने जर समजा सुटत नसेल तर आपण उभे मांडणी देखील करू. चला उभ्या मांडणीने घेऊया. कसंही सुटो पण आपल्याला उदाहरण अचूकपणे सोडवता येणं आवश्यक आहे. 1189 एकक एकक या ठिकाणी लिहिले, दशांश चिन्ह या ठिकाणी 3. आता या वरच्या अंक संख्येमध्ये 3005 मध्ये दशांश चिन्ह नाही आहेत. आपण काय करूया? आपली वजाबाकी चुकू नये म्हणून आपण एक दशांश चिन्ह आणि त्याच्या पुढे शून्य देऊन टाकूया, एक एक्स्ट्रा. ठीक आहे. आणि मग त्यानंतर यांची वजाबाकी करू. आता या ठिकाणी शून्य आहे, शून्यातून 3 वजा होत नाहीत म्हणून काय करू आपण? 5तला एक हातचा घेऊ. 5तला एक जर हातचा घेतला तर इथं 4 झाले आणि या शून्याच्या ठिकाणी किती आले? 10 आले. 10तून 3 जर वजा केले तर या ठिकाणी 7 येतात आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचं. या ठिकाणी एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे ते त्या ठिकाणी या ठिकाणी पण एक दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे त्यामुळे आपण उत्तरात देखील दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक ठेवलेला आहे. आता या ठिकाणी 4 आले, त्याच्या खाली 9 आले. आता 4तून 9 देखील जात नाहीत आणि त्याच्या पुढच्या घरात पण शून्य आहेत, त्याच्या पुढच्या घरात शून्य आहे, त्याच्या पुढच्या घरात 3 आहे. ज्याच्याकडे उपलब्ध असतील त्याच्याकडून घेऊया. उसने आपण ज्याला म्हणतो 2. इथं 9 राहतात, इथं 9 राहतात. हे आपल्याला नेहमीच्या वजाबाकीच्या उदाहरणामध्ये माहीत असतं. आणि या ठिकाणी होतात 10. मग 10 आणि पूर्वीचे 4 असे एकूण मिळून झाले 14 आणि या 14तून 9 जर गेले तर उरतात 5. 9तून 8 गेले 1, 9तून 1 गेले 8 आणि 2तून 1 गेले 1 राहिले. 1815.7. 1815.7 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. ठीक आहे. या प्रश्नासंदर्भात किंवा कोणत्याही प्रश्नासंदर्भात ज्यावेळी तुम्हाला काही समजणार नाही किंवा असं वाटेल की बाबा हे आपल्या नीटचं लक्षात आलं नाही त्यावेळी तुम्ही कधीही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचा लगेच रिप्लाय करत जाईल. काल देखील बघा आपण एक उदाहरण घेतलं होतं. एकक स्थानी 3 अंक असलेल्या 3 ही संख्या असलेल्या मूळ संख्या आणि दशक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या यांच्या बेरजेतला फरक. तर त्या ठिकाणी एकाची शंका होती कमेंट बॉक्समध्ये की सर 63 का नाही घेतलं. तर मी त्याला लगेच कमेंट बॉक्समधून रिप्लाय केला की 63 ही काही मूळ संख्या नाही. आपल्याला फक्त त्या उदाहरणामध्ये मूळ संख्यांचा विचार करायचा होता. तुमची जर अशी योग्य किंवा अयोग्य कशी असली शंका जर काही मनामध्ये असेल किंवा एखादा भाग समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा किंवा मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप केलं, फोन केला, काही केलं, कशाही पद्धतीने संपर्क साधला तर मी आपणासाठी सदैव ऑल टाईम अवेलेबल आहे. त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. पुढचं उदाहरण बघूया. 4 तास 35 मिनिटे. 4 तास आणि 35 मिनिटे.
बघा 4 तास आणि 35 मिनिटे प्लस 3 तास आणि 25 मिनिटे प्लस 3 तास आणि 25 मिनिटे यांची आपल्याला करायची आहे बेरीज. मग बघा बेरीज करताना 5 आणि 5 10 0 हा चाला 1 3 आणि 1 4 आणि 2 6. आता या ठिकाणी काय होतंय तास आणि मिनिटांची बेरीज आहे ना. तास आणि मिनिटांची ज्यावेळी बेरीज असेल त्यावेळी मिनिटामध्ये 60 झाले की काय होतं 1 तास पूर्ण होतो. त्यामुळे मिनिटामध्ये ज्यावेळी 60 होतील त्यावेळी त्या ठिकाणी 60 न लिहिता काय लिहायचं 0 लिहायचं आणि तासाच्या घरामध्ये काय करायचा 1 हातचा द्यायचा. 60 झाले की 1 हातचा द्यायचा मिनिटाच्या घरामध्ये 0 लिहायचं. आणि 60 पेक्षा जेवढी जास्त मिनिटं असतील समजा या ठिकाणी जर 70 मिनिटं असती किंवा 80 मिनिटं असती किंवा 73 72 किती मिनिटं असतील तर ह्यातली 60 मिनिटं वजा करून मी एक काय केलं असतं वर हातचा नेला असता आणि मग यातली जर 60 मिनिटं वजा केली तर उरतात 10. मग ती उरलेली 10 मिनिटं या ठिकाणी लिहिली असते. समजा 73 मिनिटं असते तर यातली 60 मिनिट वजा करून मी काय केलं असतं तासांच्या घरामध्ये नेले असते आणि मग यातले उरतात 13 या ठिकाणी लिहिलं असतं 13. तर अशा प्रकारे आपल्याला तास आणि मिनिटांची वजाबाकी किंवा बेरीज करावी लागते. त्यानंतर बघा 1 आणि 4 5 आणि 3 हे किती झाले 8. बरोबर या ठिकाणी उत्तर किती आले 8 तास इतकं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला पुढचं उदाहरण पाहूया. 5/9. आता हे उदाहरण कदाचित तुम्हाला थोडंसं वेगळं किंवा कठीण वाटू शकतं तर तसं देखील वाटण्याची काही आवश्यकता नाही. बघूया आपण काय 5/9 त्याच्यानंतर 3/7 3/7 त्याच्यानंतर आहे 6/13 6/13 आणि त्याच्यानंतर आहे 2/3 आणि काय सांगितलंय या अपूर्णांकांचा योग्य चढता क्रम कोणता आहे ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर आता ज्यावेळी अशा अपूर्णांकांचा चढता आणि उतरता क्रम आपल्याला काढायला सांगितलेला असतो त्यावेळी आपल्याला सर्वात सोपं उदाहरण कोणतं तर ज्याचे छेद समान असतील ते. त्याच्यापेक्षा थोडं कोणतं तर ज्याचे अंश समान असतील ते. त्याच्यापेक्षा थोडंसं सोपं जातं म्हणजे थोडंसं जास्त डिफिकल्ट जातं म्हणा. आणि त्याच्यापेक्षा थोडंसं डिफिकल्ट कोणतं तर ज्याच्या अंशात आणि छेदात 1चा फरक असेल ते. कारण ह्या तिघांविषयी नियम आहेत. छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा, अंश समान असतील ज्याचा छेद मोठा तो मोठा आणि 1चा फरक असेल तर जो अपूर्णांक आपल्याला मोठा दिसतो तो काय असतो मोठा असतो. अशा प्रकारे त्याचे नियम आहेत. परंतु या ठिकाणी अंशात आणि छेदामध्ये ना दोघं सारखे आहेत ना त्यांच्यामध्ये समान फरक आहे. मग अशा वेळी काय करायचं अशा वेळी जास्त कन्फ्युजन टाळण्यासाठी फार वेळ न लागण्यासाठी आपण काय करायचं या सर्व अंशांना 1-1-0 आता हे जरा वेगळ्या शाईमध्ये लिहितो वेगळ्या कलरमध्ये 1-1-0 या सगळ्या अंशांना काय करायचा फ्रीमध्ये वाटून टाकायचा. सगळ्या अंशांना 1-1-0 फ्रीमध्ये वाटून टाकायचा आणि मग या अंशांना काय करायचं छेदानं भाग द्यायचा. मग बघा 9 न 50 ला भागलं आपण तर 9-1-9 होतात आणि 9-54 9-5-45 होतात. 9-5-45 होतात. 5 उरतात त्याच्यानंतर तो अपूर्णांकामध्ये जातो. त्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघू. फक्त पहिल्यांदा काय करूया पूर्णांकामध्ये भागाकार करूया. या ठिकाणी 5 येतात हे आपल्याला कन्फर्म मध्ये माहित झालं. पुढे बघूया 7-1-7 7-4-28 या ठिकाणी बघा 4 येतात. 4 पूर्णांक येतात 7-5-35 होतात. ते काय होतं अपूर्णांकामध्ये जातं त्यामुळे ते नको. पुन्हा बघा 13-1-13 13-4-52 13-5-65 होतात त्यामुळे 4चाच भाग लागेल. इथं देखील 4 येतात आणि या ठिकाणी बघा 3-1-3 आणि 3-18 2 उरतात आणि ते अपूर्णांकामध्ये जातात. मग आता यावरून आपल्या लक्षात आलं असेल की हा जो पहिला अपूर्णांक आपला होता पहिला अपूर्णांक कोणता होता 5/9 मूळ अपूर्णांक हा होता आणि शेवटचा जो होता 2/3 2/3 तर याची किंमत आलेली आहे 5 याची आलेली आहे 6 आणि या मधल्या दोघांची आलेली आहे 4. मग आता आपल्याला चढता क्रम लावताना काय करावं लागणार आहे ज्याची किंमत जास्त आहे हे 4-4 हे कमी किंमत आलेले हे काय होणार आहेत पहिल्यांदा येणार आहेत आणि हे 5 आणि 6 ही अशी किंमत आलेले दोघ जण काय होणार आहेत सगळ्यात शेवटी येणार आहेत. मग 5/9 आणि मग सगळ्यात शेवटी 2/3 कारण ह्याची किंमत 6 आहे. असे कोणत्या ठिकाणी आहेत बघा पहिला जर पर्याय बघितला तर 5/9 इथं आलेला आहे 3 नंबरला पण 2/3 हा काय आहे सगळ्यात पहिल्यांदा आहे आणि तो तर उलट काय सर्वात मोठा आहे. त्यामुळे हा चढता क्रम नसून हा कदाचित उतरता क्रम असू शकतो कारण पहिला अपूर्णांक जो आहे
तो सर्वात मोठा आहे 2/3. इथं देखील 2/3 हा सर्वात मोठा अपूर्णांक पहिल्यांदा आलेला आहे. त्यामुळे हे दोन पर्याय काय होत नाहीत, येतच नाही. इथं बघा ह्या दोन पर्यायामध्ये तिसरा आणि चौथा पर्याय 2/3 2/3 काय दिलेले आहेत, सगळ्यात शेवटी दिलेले आहेत, कारण त्यांची किंमत 6 आलेली आहे, ते सर्वात मोठे आहेत, त्यामुळे हे योग्य दिसते. पण त्याच्यानंतर 5 किंमत असणारा, त्याच्यानंतर ह्याच्या अगोदर कोणता आला पाहिजे, चढता क्रम लावतोय आपण. हा जर सर्वात शेवटी असेल तर हा 5/9 काय असला पाहिजे, सेकंड लास्ट असला पाहिजे, सेकंड लास्ट. मग सेकंड लास्ट 5/9 हा पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय बघा, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर येते. त्याच्यानंतर 6/13 दिलेला येते सेकंड लास्ट खालच्या चौथ्या ऑप्शन मध्ये. तर 6/13 त्याची किंमत 4 येते, परंतु 5 किंमत येणारा 5/9 हा काय पाहिजे, सेकंड लास्ट पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपल्याला जर अचूक उत्तर काढायचं असेल तर मात्र हा अपूर्णांकातला भागाकार कमीत कमी 1 डेसिमल पर्यंत किंवा 2 डेसिमल पर्यंत आवश्यकता असेल तर पूर्ण करावा लागेल. परंतु या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला तेवढी गरज पडत नाही. पर्याय बघितल्यानंतर आपल्याला त्यातलं उत्तर काढता येतं आणि वेळ वाचवण्यासाठी आपल्याला हे करणं आवश्यक आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचं बघूया उदाहरण. 3 तास चालणारी परीक्षा 14:15 संपली. आता या ठिकाणी किती मिनिटांनी संपलेली आहे, संपलेली वेळ दिलेली आहे बरं का, 14:15 संपलेली आहे. आणि ती किती तास चालली, 3 तास इतका तिला वेळ होता. तिला किती वेळ होता, 3 तास इतका वेळ होता आणि 14:15 ती परीक्षा संपलेली आहे. तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली, 12 ताशी घड्याळानुसार. मग आता घड्याळ जर आता हे जी वेळ दिलेली आहे, संपण्याची वेळ दिलेली आहे, या ठिकाणी 12 ताशी घड्याळानुसार नाही आहे, कारण इथं 14 वाजले आहेत. 12 ताशी घड्याळानुसार 14 वाजत नाही. ही जी वेळ दिलेली आहे ती दिलेली आहे 24 ताशी घड्याळानुसार. ही जी वेळ दिलेली आहे 24 ताशी घड्याळानुसार. मग याला जर 12 ताशी घड्याळामध्ये रूपांतरित करून घ्यायचं असेल तर ह्या 14.15 मधून म्हणजे 14 तास आणि 15 मिनिटं यांच्यामधून 12 तास वजा करायला लागतील. 12 तास वजा करायला लागतील. 15 मिनिटातून 0 मिनिटं गेले, 15 मिनिटं राहिले, 14 तासांतून 12 तास गेले, 2 तास राहिले. म्हणजे ती परीक्षा 2:15 संपलेली आहे. 2:15 काय झालेली आहे, संपलेली आहे. 3 तास चालून नंतर संपलेली आहे. आपल्याला विचारलंय सुरू कधी झाली होती, सुरू कधी झाली होती. तर हे काढण्यासाठी आपल्याला पुन्हा काय करायला लागेल, हे काढण्यासाठी ह्या 2 तास 15 मिनिटातून म्हणजे 2:15 पुन्हा आपल्याला काय करायला लागतील, 3 तास वजा करायला लागतील. काय वजा करायला लागतील, 3 तास. 3 तास आणि 0 मिनिटे इतकं वजा करायला लागेल. 15तून 0 गेले 15, म्हणजे या ठिकाणी 1 मिनिट थोडंसं 3 तास आपल्याला काय करायला लागेल, मागं जायला लागेल या घड्याळामध्ये. आता 3 तास मागं जात असताना 2:15 आणि यातून आपल्याला काय करायचं आहे, 3 तास मागं जायचं आहे. 3 तास मागं जायचं आहे म्हणजे 2:15 अगोदर 1:15, पुन्हा 12:15 आणि त्याच्यानंतर 11:15. बघा हा 1 तास झाला, त्याच्यानंतर हा दुसरा तास आणि त्याच्यानंतर हा तिसरा तास. आपण काय केलं, 3 तास मागं गेलो. 3 तास काय केलो, मागं गेलो आणि त्याच्यामुळे आपलं उत्तर किती आले, 11:15. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर जी वजाबाकी जी आहे ना, 2 तास 15 मिनिटातून 2 तास 15 मिनिटातून यातून जर आपण 3 तास मागे गेलो, 3 तास जर मागे गेलो, ठीक आहे. आता या ठिकाणी 2तून 3 जात नाहीत, परंतु हे जर आपण 14 असं घेतलं, म्हणजे 14 ताशी घड्याळानुसारच घेतलं आणि त्यातून जर 3 वजा केलं, हे 24 ताशी घड्याळानुसार घेतलं आणि त्यातून जर 3 वजा केलं, तर या ठिकाणी आपलं उत्तर येते 11:15 ती काय झाली होती, सुरू झाली होती. पण नंतर आपण ह्याला सुरुवातीमध्ये काय केलं, सुरुवातीला याला 12 ताशी घड्याळामध्ये कन्वर्ट केलं आणि त्यामुळे थोडंसं आपलं गोंधळ त्या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, तुलनेनं तशी काय आहे प्रश्नपत्रिका, थोडीशी लगेच लक्षात येत नाही, जरा उशिरानं लक्षात येते. लहान मुलांच्या दृष्टीने तर थोडंसं कठीणच वाटतंय. तरी पण आपण प्रयत्न तर सोडवणार नाही आहोत. परीक्षा परिषदेनं किती जरी कठीण प्रश्नपत्रिका काढली तरी देखील त्याच्यावरचा सोल्युशन आपण
शोधणार आहोत आणि अटेम्प्ट आपला चालू ठेवणार आहोत. पुढचं उदाहरण बघूया. 10.7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 आहे, तर मुद्दल किती? बघा, सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहित आहे. मुद्दल काढायला सांगितले, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100 हे आपल्याला माहित आहे. मग आता दिलेलं आहे काय आपल्याला? 7 दर दिलेला आहे. आता या ठिकाणी मी शॉर्ट मध्ये लिहितो. सरळ व्याज म्हणजे असं आहे, बरोबर दर दिलेला आहे 7% म्हणजे 7 गुणिले 4 वर्ष, काळ दिलेला आहे 4 वर्ष, आणि सरळ व्याज दिले 1540. सरळ व्याज दिलेला आहे, सरळ व्याज किती दिलेलं आहे? 1540, 1540, आणि आपल्याला मुद्दल काढायला सांगितलेले म गुणिले. तर मग करूया. छेदामध्ये 100 आहे या ठिकाणी. 1540 बरोबर म गुणिले 7 चोक 28 आणि छेदामध्ये 100. आता हे 100 इकडे गुणाकारामध्ये आलं तर 15 वरती काय होतील? 2 शून्य वाढतील, त्यामुळे त्या 2 शून्य मी देऊन टाकतो. बरोबर म गुणिले 28 आणि म बरोबर हे 28 काय होणार आहे? इकडं भागाकारामध्ये येणार आहे. तर 28 साते किती होणार आहेत? 156 होणार आहेत. 140 आणि 8 साती 56. तर बघूया आपण. 14 भाग देऊया. 14 दुने 28, 14 एके 14, 1 उरले पुन्हा 14 एके 14 आणि पुन्हा त्याच्यावरती 3 शून्य या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 11,000/2. बघा, थोडंसं बाजूला लिहितो किंवा मग इथं लिहितो. 11,000/2 आणि हेच किती होणार आहे? 5,500. 5,500 या ठिकाणी इतकी मुद्दल येते. सरळ व्याजाचं साधं सरळ गणित आहे, त्यामध्ये काही किचकटपणा जास्त नाही, त्यामुळे जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही. आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी? प्रश्न आहे, कोन दिलेला आहे आणि खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या लघु कोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर सर्वसामान्यपणे आपल्याला कोनांची संख्या मोजा अशा प्रकारचा प्रश्न आजपर्यंत येत आलेला आहे, परंतु या ठिकाणी मात्र थोडासा ट्विस्ट निर्माण केलेला आहे. लघु कोनांच्या संख्येपेक्षा विशाल कोनांची संख्या कितीने कमी आहे असं विचारलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे, ज्यावेळी 90 अंशापेक्षा लहान कोन असतो. आता हीच आकृती आपण थोडीशी उलटी करूया. बघा, हीच आकृती आपण काय करूया? थोडीशी उलटी करूया. हा आहे काटकोन. आता या आकृतीमध्ये काटकोन मात्र दिलेला नाही, परंतु बघा या ठिकाणावरून जर मी अशी सरळ रेषा काढली तर हा काय होतो? हा होतो काटकोन. आणि मग ह्या काटकोनाच्या इकडचे सगळे काय आहेत? लघुकोन आहेत. मग लघुकोन आपण कसे मोजतो? तर यामध्ये नंबरिंग करून 1 2 3 आणि 4, हे 4. आता हा आपण काढलेला कोण आहे तो आपण काही विचारात घेणार नाहीये. हा कोण आहे तो विचारात घेणार नाही. परंतु मी हा कशासाठी काढला होता? हा कशासाठी काढला होता? तर तुमच्या लक्षात यावं, हा या ठिकाणी काय होतो? इथून जर आपण किरण काढला तर काय होतो? काटकोन होतो. आणि त्या काटकोनाच्या आतमध्ये जे कोण असतात ते काय आहेत? लघुकोन आहेत. आणि हा जो काटकोनाच्या बाहेर किरण गेलेला आहे तो काय करतो? त्या ठिकाणी विशाल कोन तयार करतो. त्यामुळे विशाल कोन किती जर असं जर विचारलं तर काटकोनापेक्षा मोठा असलेला हा एकच कोन आपल्याला या ठिकाणी दिसतोय. बघा, हा एकच कोन काटकोनापेक्षा मोठा आहे, म्हणजे विशाल कोनांची संख्या किती आहे? तर 1 आहे. आता हे मी पुसतो, त्या ठिकाणी दिले आपल्याला स्पष्टीकरण, त्यामुळे ह्याला पुसतो. विशाल कोनांची संख्या किती दिलेली आहे? विशाल कोनांची संख्या किती आपल्याला मिळालेली आहे? तर 1 मिळालेली आहे. आणि लघुकोन किती आहेत? तर या काटकोनापेक्षा लहान असलेले सगळे लघुकोन, आणि त्यांची आपण कशा प्रकारे मोजणी करतो? तर त्यामध्ये नंबरिंग करून 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 किती झाले? 10. तर लघुकोन किती आहेत? लघुकोन आहेत 10. मग काय सांगितलेलं आहे? विशाल कोनांची संख्या लघुकोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? हा सॉरी, या ठिकाणी देखील काय होणार आहे? 1. या ठिकाणी देखील आपल्याला काय होणार आहे? 1 लघुकोनाचा नंबर मिळणार आहे. कारण का मिळणार आहे? तर आपण जर ह्या रेषेपासून ह्या रेषेपर्यंतचा जर विचार केला, ह्या सुरुवातीच्या पायापासून या रेषेपर्यंतचा जर विचार केला तर हा मोठा कोन जो आहे तो विशाल कोन तयार होतोय. परंतु
ह्या कोणापासून जर विचार केला, ह्या रेषेपासून जर ह्या रेषेपर्यंत जर विचार केला तर काय होतंय, हा विशाल कोन न होता हा लघुकोनच तयार होतो. हा विशाल कोन न होता काय होतोय, लघुकोनच तयार होतोय. त्यामुळे आपल्याला याला विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काय करूया आता या ठिकाणी बघा, फारच मोठा ट्विस्ट मला माझ्या तरी लक्षात येतोय. आपण काय करूया, या ठिकाणापासून मोजताना विशाल कोनांची संख्या आपण इतकी मोजूया आणि ती तितकीच मोजावी लागेल बरं का, ही इतकीच मोजावी लागेल. या ठिकाणापर्यंत काय झाली, लघुकोनांची संख्या या ठिकाणापर्यंत 10 झाली. आता पुन्हा आपल्याला काय करायचंय, या ठिकाणापर्यंत जर 10 झाली असेल तर ह्या कोनाला धरून ह्या कोनापासून ह्या कोनापर्यंत हा एक काय झाला, लघुकोन तयार झाला. याच्यापासून इथपर्यंत हा 2 झाला, म्हणजे हा 1 हा 2, त्याच्यानंतर हा तिसरा, त्याच्यानंतर हा चौथा. या ठिकाणी बघा पुन्हा 4 काय झालेले आहेत, लघुकोन तयार झालेले आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर काय होणार आहे, प्रश्न सुटणार आहे. 10 + 4 बरोबर या ठिकाणी झालेले आहेत 14 लघुकोन. 14 लघुकोन झालेले आहेत आणि विशाल कोन आपल्याला मिळालेला आहे 1. संख्या 13 ने विशाल कोनांची संख्या लघुकोनांच्या संख्येपेक्षा, विशाल कोनाची संख्या लघुकोनाच्या संख्येपेक्षा 13 ने कमी आहे. 13 ने कमी आहे. 13 ने. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. प्रश्न फारच डोक्याला चालना देणार होता. पुढचा प्रश्न बघूया. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च आला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किती वर्गणी घ्यायला लागेल. बघा 98,980 रुपये खर्च आलाय आणि सहभागी विद्यार्थी किती आहेत, 49. आता या ठिकाणी आपली काय चूक होऊ शकते, बघा आपण काय करतो 49 1 49 49 2 98. आपल्याला माहित असतं, भाग जातो. पुन्हा आपण काय करतो, पुन्हा 49 1 49 आणि 49 2 98. या ठिकाणी होते आपली चूक, आणि पुन्हा 49 0 49. अशा पद्धतीनं 220 उत्तर काढून मोकळं होतो. परंतु हे काय होतं, चुकीचं ठरतं. कसं चुकीचं ठरतं बघा, हे कशा प्रकारे चुकीचं ठरतं तर 98 तर ह्या पहिल्या 2 अंकांना आपण का भागतो, तर या पहिल्या अंकाला पहिला अंक जो आहे तो 49 पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय करतो, 2 अंक एकत्रित घेतो. पण 2 अंक एकत्रित का घेतो, तर पहिल्या अंकापूर्वी जर 0 आला असता, ह्या जर 49 ने 9ला भागितला असता तर भाग गेला नसता, भाग 0चा लावावा लागला असता, 0 अगोदर आला असता. ह्या 0ला किंमत नसते म्हणून मग ह्याला भागलं काय आणि न भागलं काय उत्तरावर काय परिणाम होत नाही, कारण डावीकडे जी 0 येते त्या डावीकडच्या 0ला किंमत नसते. त्यामुळे ती 0 न देता आपण सरळ सरळ 2 अंकांना भागतो. किंवा जर 2 अंक जरी लहान असतील, जर समजा भाजकापेक्षा, तर आपण 3 अंकांना देखील भागतो, कारण डावीकडे जरी 2 0 आल्या 3 0 आल्या तरी देखील काही संख्येमध्ये बदल होत नाही. परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला तसं करता येणार नाही. ह्या 2 अंकांना 9 आणि 8 ह्या 2 अंकांना एकत्रित भागता येणार नाही, कारण उजवीकडे अंकाच्या उजवीकडे येणारी जी 0 आहे तिला काय असते, किंमत असते. त्यामुळे 49 ने 9ला भाग जात नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल, भाग लावावा लागेल 0चा. पुन्हा मग 49 0 0 येईल आणि त्याच्यावरती पुन्हा काय होईल, हे 8 घेता येईल. मग 49 2 98 आणि पुन्हा मग शेवटच्या 0साठी 0 2020 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून काढावे लागतील. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे पहा. सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्राम दराने 15 किलोग्राम तांदूळ 42 रुपये प्रति किलोग्राम. आता हे थोडंसं आपण लिहून घेऊया. 48 रुपये दराने 15 किलोग्राम तांदूळ. तांदूळ किती आणलं, तांदूळ हे रुपये आणि हे किलो, रुपये आणि किलो. 48 रुपये किलो दराने काय झाले, 15 किलो तांदूळ आणलेला आहे. पुढे काय केलेलं आहे, 42 रुपये प्रति किलो दराने 5 किलो साखर. साखर किती आणलेली आहे, 42 रुपये प्रति किलो दराने 5 किलो आणलेली आहे. पुढे काय आणलेलं आहे, 170 रुपये किलोग्राम दराने 2 किलो शेंगदाणे.
शेंगदाणे किती आणलेले आहेत? 170 रुपये किलो दराने 2 किलो. पुढं काय केलेलं आहे? झालं एवढंच आणलेलं आहे. आणि दुकानदारानं 500 रुपयाच्या तिनं काय केलं? दुकानदाराला 3 नोटा दिलेल्या आहेत. तर दुकानदार तिला किती रुपये परत करेल? मग बघूया किती रुपये परत करेल. तर ह्यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. तो करून घेऊया इथं लगेच. 15 × 20 0 हाचेले 12 15 60 आणि 12 72. याचं उत्तर येते 720. थोडासा पेनाचा रंग बदलतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यांचा गुणाकार येतोय 720. 42 5 40 5 200 52 10 म्हणजे यांचा गुणाकार येतोय 210. 170 2 340. 340. आता तिनं एकूण खरेदी किती रुपयांची केली ते बघावं लागेल. 0 4 आणि 1 5 आणि 2 7 3 आणि 2 5 5 आणि 7 12. 1270 रुपयाचं तिनं काय केलं? सामान खरेदी केलं. आणि दिल्या किती? दिल्या 500 रुपयाच्या 3 नोटा तिनं काय केल्या? दुकानदाराला दिल्या. 500 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 1500 रुपये होतात. त्यातून तिचं सामानाचं जे बिल आहे 1270 रुपये ते जर आपण वजा केलं तर आपल्याला किती उत्तर मिळते? 0तून 0 गेले 0 राहिले. आणि 150 मधून 127 जर आपण वजा केले तर 3 30 10 40 तर उरतात 23. म्हणजे 230 रुपये काय होतात? उरतात. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय असेल? अचूक उत्तर असेल. मला वाटतं थोडासा बराच वेळ व्हिडिओ चाललेला आहे. थोडासा पॉज घेतो, पाणी पितो. तुम्ही देखील पाणी वगैरे पिऊन या आणि मग नंतर आपण सुरुवात करू.